नमस्कार, IND न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत परभणीचे सामाजिक कार्यकर्ता रेखाताई मोरे या आपल्याला भेटलेल्या आहेत। त्यांना आपण परभणी जिल्ह्यातील समस्या काय आहेत हे त्यांना विचारू। ताई, परभणी जिल्ह्याच्या समस्या परभणी जिल्ह्याच्या आहेत ज्या विकासापासून कोसो दूर आहेत। हे रस्त्याच्या पुन्हा नाल्याच्या असं रोड नाहीत, काय नाहीत, खड्डे आहेत, सरडे आहेत। ह्यानी ऐताले चलता येत नाही, डिलिव्हरीच्या बायाने येता येत नाहीत, त्या साकला फलाटला बी रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, काय नाहीत। हे काय विकास करू शकतात इथले लोक? काहीच करीनात। परभणी जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे नाहीत अशी जनतेची एक मागणी आहे, तुमचं काय मत आहे? अहो, इथं MIDC नाहीत, गरीब मंजुरी साठी मरायला लागलेत आणि कोणचे लोनचे काम होईनात। हे लोकच एजंट मधातले कलेक्टर ऑफिसचे ह्याचे काहीच काम करीनात। हे नोकरीवाल्याचे एजंट आहेत, गरीबाच्या आम्हासारख्याच्या फायली रद्द केल्यात आणि हे जे खासदार आमदार आहेत हे ह्याला हप्ते द्यायले तर हे लोक आम्हाला काय द्यायला लागलेत? गरीबायला काहीच नाही। गरीबापासून योजना कोणच्याच येऊ देईनात, हेच खाव बसायलेत। हो, हेच योजना। परभणी जिल्ह्यामध्ये महादेव जानकर हे निवडणूक खासदारकी लढत आहेत, तसेच विद्यमान खासदार बंडू जाधव हे पण निवडणूक लढत आहेत। तर या दोघा उमेदवारांमध्ये तुम्हाला काय वाटतं? हे दोन ते तर जानकर दुसऱ्या गावचा आहे, ते तर येऊच शकत नाही। बंडू जाधवला यंदा कोणी मत टाकू शकत बी नाही। ठीक आहे, हो, कशावर तुम्हाला? नाही ह्याने काम नाही केलेत ना, ह्याला गरीबाची लय जाणीव आहे। अहो, जयंतीची पट्टी देत नाही बंडू जाधव, काय सांगायला? बंडू जाधव काय करणार आहे? इतक्या वर्षात काय केलं तर आताच काय करणार आहे? ह्याला गरीबाची जाणीवच नाही। ते केव्हापासून खासदार आमदार आहे आणि स्वतःच घर भरलंय। इथं जागा घेतोय, तिथं जागा घेतोय, गरीबाचं सर खातोय। काय केलंय बंडू जाधवाने? काहीच नाही केलं। आम्हाला तर रुपया देत नाही, ते कधी गेलो त्याच्या ऑफिसला तर ते कधी देत नाही, रुपया देत नाही, देऊ शकत नाही। महादेव जानकर यांची परभणीमध्ये जी त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत, तर नरेंद्र मोदीच्या सभेचा महादेव जानकर यांच्यावर इफेक्ट पडेल का? नाही का? शक्यच नाही। बर, शक्यच नाही। सध्या भाजपची लाट परभणी जिल्ह्यात आहे नाही असं काय वाटतं? येतच नाही भाजप नाही येतच नाहीत परभणीत। बरं, मग त्यानंतर BSP कडून आलमगीर खान आणि पंजाब डक हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत, यांच्याविषयी तुमचं मत काय? वंचित आघाडी येणार, 100% येणार। बरं, आणि वंचित आघाडी हवामान डक पंजाब डक यांना मतदान पडणार। मी शांताबाई गायकवाड स्वच्छता कॉलनीला राहते। तर रोड नाही, नाल्या नाही आणि किती दिवसाचे आमच्याकडे निवडून येतात लोक, काहीच करू शकत नाहीत। म्हातारे माणसं, पुन्हा डिलिव्हरी बाया, हे रस्त्यानं न्यायचं म्हणल्यावर सगळे पाणीच कधी बी नदीच असते त्या वांगी रोडला। तर वांगी रोड येधोळ पसरो, मी 40 वर्ष झाले तिथे राहते, तेव्हापासून तो रोड जशाला तसाच आहे, त्याला काय सुधारणुका झाली नाही। आणि कोणी येतंय, पैसे फंड आलेले नुसतं टाकतात, हे गिट्टी मुरू आणि बिल उचलून घेतात, असं तिथं चाललंय बघा। आमच्या इकडं बरेच आमदार खासदार ते तर आमच्याकडे येतच नाहीत, कारण त्यांना न्याय पाहिजे वांगे रोडला आणि बघायला पाहिजे त्यांना काहीतरी, की जोपर्यंत जेव्हा त्यांचा टाइम पडतो तेव्हा आम्हाला चपल्या सगळं ते पाया पडतात। तुमचं म्हणजे दलित वस्तीमध्ये काम होत नाही? काहीच होत नाही, काय होऊ बी शकत नाही। यासाठी तुम्ही कुठल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहणार? आम्ही वंचित आघाडी एकच नेता, प्रकाश आंबेडकर एकच नेता। आपल्यासोबत रेखाबाई मोरे आणि शांताबाई गायकवाड।